नमस्कार मैत्रिणींनो, मटारचा सीझन आता संपत चाललेला आहे आणि वर्षभर हे मटार आपल्याला कुठल्या ना कुठल्या रेसिपीसाठी लागतात। तर बऱ्याचशा भाज्या आहेत, पुलाव आहेत, पावभाजी आहे, तसेच हरेभरे कबाब आहेत, अशा खूप साऱ्या रेसिपीज करण्यासाठी आपल्याला वर्षभर मटार लागतात आणि ते काही नंतर आपल्याला मिळत नाही। तर ते आपल्याला वर्षभर टिकवता येण्यासाठी आपण ही पद्धत आज वापरणार आहोत। तर इथे बघा, कढईमध्ये मी गरम पाणी करून घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ आपण इथे ऍड करून घेणार आहोत। जसं पालक पनीर करताना पालकचा हिरवागार रंग टिकून राहावा म्हणून आपण साखर वापरतो, त्याचप्रमाणे इथे मटारचा हिरवागार रंग छान वर्षभर तसाच्या तसा राहावा म्हणून आपण इथे थोडीशी साखर टाकणार आहोत। आणि पाणी चांगलं गरम झालं की ह्या गरम पाण्यामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिटच फक्त हे मटार आपल्याला ठेवायचे आहेत या गरम पाण्यामध्ये। आणि गरम पाण्यामध्ये टाकल्यावर याला थोडंसं खालीवर करायचं आहे, म्हणजे छान असा तो मऊ देखील होतो मटार। तर अशा पद्धतीने हे फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी ठेवायचं आहे। खूप जास्त वेळ आपल्याला गरम पाण्यात ठेवण्याची गरज नाहीये। आणि तुम्हाला देखील माझ्यासारखा मटार कुठल्या ना कुठल्या रेसिपीमध्ये टाकायला आवडतो का? तर मला तर मटार खूप आवडतो, नुसता तेल मीठ टाकून फ्राय करून खायला सुद्धा मला मटार खूप आवडतो। तर अशा पद्धतीने बघा, मला हा मटार आवडतो म्हणून मी हा वर्षभर साठवणूक करणार आहे। आणि एकदम सोप्या पद्धतीने मार्केटला फ्रोझन मटार आपल्याला वर्षभर अवेलेबल असतो, पण तो जरा महाग मिळतो असं मला वाटतं। आणि हे आपल्याला जर स्वस्तात मस्त अशी रेसिपी घरच्या घरी तयार करता येत असेल तर मार्केटचा कशाला विकत आणायचा। तर इथे बघा, 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर मी गरम पाण्यातून हे मटार एकदम चिल्ड वॉटरमध्ये म्हणजे बर्फाच्या पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये देखील हे चांगले थंडगार होऊ द्यायचे 1-2 मिनिटांसाठी। आणि नंतर आपण हे मटार चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। चाळणीमध्ये देखील याचं 2-3 मिनिटांसाठी पाणी चांगलं निथळून घ्यायचं आहे आपल्याला। तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने घरी मटार केले आहेत का? आणि नसतील केले तर अशा पद्धतीने करा आणि डीप फ्रीजमध्ये छान स्टोअर करून ठेवा, म्हणजे तुम्हाला हे हिरवे मटार मस्त वर्षभर वापरता येतील। तर इथे बघा, आपलं चाळणीमध्ये पाणी निथळून निघलेलं आहे आणि आता इथे मी एक छान कॉटनचा कपडा अंथरून घेतलेला आहे असा, आणि त्यावरती मी हे मटार टाकून घेणार आहे। एक 5 ते 10 मिनिट आपण हे फॅन खाली वाळू देणार आहोत। मटार थोडेसे कोरडे होईपर्यंतच आपल्याला इथे ह्या कपड्यावरती पसरवून घ्यायचे आहेत। आणि एक 5-10 मिनिटांनंतर मटार चांगले कोरडे झालेले आहेत, त्यातला पाण्याचा अंश बराचसा म्हणजे असा सुकलेला आहे। तर अशा पद्धतीने सर्व एका जागेवर मी गोळा करून घेणार आहे। आणि आपल्याकडे भरपूर साऱ्या काही वस्तू आपल्या घरात येत असतात, तर त्यामधलेच असे हे कंटेनर देखील आपल्या घरात भरपूर सारे येतात। तर अशाच कंटेनरचा वापर करून आपण हे यांचा वापर करणार आहोत, हे जे फ्रोझन मटार आहे ते डीप फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी। आणि जर तुमच्याकडे असे कंटेनर नसतील तर अशा लॉकच्या ज्या पिशव्या मिळतात त्या देखील तुम्ही हा मटार जो आहे तो स्टोअर करण्यासाठी वापरू शकतात। म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ह्या पिशव्यांमधनं जेवढं पाहिजे तेवढे क्वांटिटीमध्ये मटार घेऊ शकता। तर असे मटार तुम्ही पोहे, पोळ्यांचा चिवडा, त्याचबरोबर बरेचसे वेगवेगळे प्रकार करण्यासाठी, पावभाजी करण्यासाठी जेव्हा पाहिजे तेव्हा वापरू शकतात। तर कशी वाटली तुम्हाला ही पद्धत? नक्की माझ्या पद्धतीने असे स्टोअर करून ठेवा आणि मटार वर्षभर खात राहा। थँक्यू।